मित्रांनो, आजचा व्हिडिओ कोणत्या स्किट सोबत किंवा कोणत्या ड्रामा सोबत चालू नाही करत आहे. आजचा व्हिडिओ एक घडलेल्या घटना तुमच्यासोबत शेअर करून मी चालू करतो. ॲक्चुअली झालं असं, काल माझ्या एका जुन्या मित्राचा मला फोन आला संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर. ॲक्चुअली ऑफिसमध्ये असतानाच त्याचे 1-2 मिस कॉल होते. म्हणून आल्यानंतर फोन केला त्याला, कॉल बॅक केला. बिचारा वैतागलेला होता. "का रे काय झालं?" "काही नाही," म्हणे, "आता पैसे कमवायचेत, घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा." अरे म्हणलं, "अरे तू वैतागतो का? हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला करायचं हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. तुझ्यासोबत असं वेगळं काय नवीन असं काय होतंय म्हणून तू वैतागतोय?" मग त्याचं बोलता तो असा थोडासा रड रडण्याच्या आवाजात तो बोलला, की "अरे गंमत अशी आहे, की कुठेही जाओ रिस्पेक्ट भेटत नाही, कोणी मोजत नाही. ऑफिसमध्ये सुद्धा मला व्हॅल्यू नाही, माझ्या कामांना व्हॅल्यू नाही. महत्त्वाचे कामं तर मीच करतो. घरात पण तेच, आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये पण तेच. मला नेमकं समजत नाही रे, माझ्यात काय चुकतंय किंवा माझ्यात काय कमी आहे?" आणि तो एकदम असा हताश, निराश, ऑलमोस्ट डिप्रेशनमध्ये जाण्याच्या स्टेजमध्ये होता. त्याला काहीतरी वाटलं असेल बिचाऱ्याने मला फोन करून शेअर केलं. मी शांतपणे त्याच्याशी बोललो, त्याला समजून सांगितलं आणि मग मला कळालं, अरे ह्या विषयावरती तर मी तुमच्याशी पण बोलू शकतो. ह्या विषयावरती आपल्या सखोल गप्पा होऊ शकतात. तर नमस्कार मंडळी, मी प्रणव चौधरी स्वागत करतो तुमचं एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा म्हणजे नथिंग नाही, सेल्फ रिस्पेक्ट वरती आहे. सेल्फ रिस्पेक्ट. ह्या नावातच खूप काही आहे. खूप काही आहे म्हणजे काय, की तुमची जर व्हॅल्यू कोणी करत असेल, जर तुम्हाला कोणी किंमत देत असेल, तर ती गोष्ट करण्यात महत्त्व आहे किंवा ते रिलेशन टिकवण्यात महत्त्व आहे किंवा त्या गोष्टी पुढे कॅरी करण्यात महत्त्व आहे. बरोबर आहे. जिथे माणसाला सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ सॅटिस्फॅक्शन, सेल्फ इस्टीम, स्वतःची किंमत आणि केलेल्या गोष्टींसाठी प्रेज केलं जातं. त्याच ठिकाणी तर सगळ्या गोष्टींचा अर्थ आहे. अन्यथा जीवनाला काय अर्थ राहतो? कोणी या टपली मारून जा, कोणी या काहीही बोलून जा, कोणी या टॉन्ट करून जा. याला काय अर्थ आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? मग आता ही सेल्फ रिस्पेक्ट कमवायची कशी? किंवा ठेवायची कशी? आता तुमच्या आजूबाजूला खूप लोकं असतील, की जे स्वतःची व्हॅल्यू करतात, म्हणून लोकं त्यांची पण व्हॅल्यू करतात. त्यांची ते चार चौघात आल्यानंतर त्यांचा एक दबदबा असतो, रिस्पेक्ट असतो, त्यांचा एक व्हॉट वी से ऑरा असतो. मग तसं जर तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला बिल्ड करायची असेल किंवा तुम्हाला स्वतःची रिस्पेक्ट ठेवायची असेल, तर कोणत्या-कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? तुम्हाला जर तुमची सेल्फ रिस्पेक्ट ठेवायची असेल, तर ह्या 5 गोष्टी करून तुम्हाला ही तुमची सेल्फ रिस्पेक्ट मिळवता येईल. तर वळूयात पहिल्या मुद्द्याकडे, सेट बाउंडरीज. आयुष्यात तुम्हाला लोकं वेगवेगळे आमिष दाखवतील. त्यांच्या फायद्यासाठी तुमचा वापर करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला भुरळ पाडतील, इमोशनली ब्लॅकमेल करतील किंवा नातं टिकवण्यासाठी किंवा नात्यांच्या नावाखाली ब्लॅकमेल करून तुमच्याकडून गोष्टी करून घेण्याचा प्रयत्न करतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात अवघड गोष्ट हीच आहे. याच्यावरती जर तुम्ही मात केली, तुमची रिस्पेक्ट कोणी हलवणार नाही. ती म्हणजे से नो. नो म्हणायला शिका. नाही म्हणायला शिका. बाउंडरीज आखून द्या. नाही, मी ह्या गोष्टी करू शकतो. ह्या गोष्टी इथपर्यंत अशा-अशा मी करू शकतो. त्याच्या पलीकडे मी नाही डोकं लावू शकत किंवा मी नाही करू शकत. हे ज्यावेळेस तुम्ही समोरच्याला बोलायला चालू करताल, त्याच्यानंतर लोकं तुम्हाला ग्रांटेडली घेणार नाहीत. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे मोस्टली लोकं तुम्हाला ग्रांटेडली घेतात. लोकांना ग्रांटेडली घेणं बंद करण्यासाठी तुम्हाला अवती-भवती बाउंडरीज सेट करून द्यावे लागतील, की ह्या माझ्या बाउंडरीज आहेत. याच्या आतल्या गोष्टीला आय एम ओके. याच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. त्याच्या बाहेरची गोष्ट असेल, नो. तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम आहे, प्रोजेक्ट कंप्लीट करून द्यायचा आहे.
आणि एखादा मित्र म्हणतो, "यार आपली दोस्तीसाठी चल, इकडं चल, तिकडं चल, माझ्यासोबत कोणी नाही म्हणून चल. असं का? हीच का आपली दोस्ती? हीच का आपली यारी? हे असंच का तू माझ्यासोबत वागणार? असंच का करणार?" अरे पण तुमचा प्रोजेक्ट तर तो करायला येणार नाहीये ना. उद्या जर सेम सिच्युएशन त्याच्याकडे प्रोजेक्ट तुम्ही तुम्ही चल म्हणले तर तो म्हणेल, "नाही रे बाबा, मी प्रोजेक्ट नाही केलं तर माझी नोकरी जाईल." असं बोलल्यानंतर तुम्ही त्याला काही बोलणार पण नाही, कारण ऑलरेडी तुम्ही एक काइंड हार्टेड पर्सन आहात. बरोबर आहे, तुम्ही त्याला जास्त फोर्स पण करणार नाही. पण तो त्याच्या गोष्टी करून घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने, परीने हे प्रयत्न करेल. सो तिथे तुम्हाला नाही म्हणता आला पाहिजे. नाही म्हणायला शिका. पॉइंट नंबर 2, प्रॅक्टिस सेल्फ कंपॅशन. सेल्फ कंपॅशन म्हणजे काय माहितीये का? खूप लोक असतात जे स्वतःला दोष देत असतात. खूप लोक असतात जे स्वतःला नावं ठेवतात. खूप लोक असतात जे स्वतःला सदानकदा शिव्या देतात. तू चांगला नाहीच आहे, तू हुशार नाहीच आहे, तुला ही गोष्ट जमतच नाही, तू उगीचच करतोय, तू बळचच करतोय, तू काय चांगला नाहीच आहे, तू काय चांगलं वागतच नाही, तुझं हेच चांगलं नाही, तुला हे जमतच नाही, तुला हे येतच नाही. अरे वेड्या हो, तुम्ही जर स्वतःवरती प्रेम नाही केलं, तुम्ही स्वतःवरती, स्वतःच्या पर्सनॅलिटीवरती, स्वतःच्या सेल्फ लव्ह नाही केलं, तर तुम्हाला लोक कसे तुमच्यावर प्रेम करतील? तुम्हीच जर स्वतःला आउटडेटेड पीस समजताय, तुम्हीच जर स्वतःला गेलेली केस समजताय, तुम्हीच जर तुमच्यामध्येच कॉन्फिडन्स नाहीये स्वतःबद्दल, तुम्ही काय लोकांना प्रेरित करणार आहात? आणि कसं तुम्हाला रिस्पेक्ट भेटेल? तुम्ही आधी स्वतःची रिस्पेक्ट करायला शिका. आधी स्वतःवरती प्रेम करायला शिका. बंद करा आजपासून ते शिव्या देणं. बंद करा स्वतःला निगेटिव्ह बोलणं. अरे ठीक आहे यार, चुका होतात, माणसाकडूनच होतात. एखादी मोठी चूक झाली, शांत बसा. "अरे यार, ही चूक झाली. बरोबर आहे. माझ्याकडून झाली. मी असं करायला नको होतं. ठीक आहे. इथून पुढे मी लाईफमध्ये लक्षात ठेवेल, ह्या गोष्टी मी परत कधी करणार नाही. पण मी मूर्खच आहे, मी बावळटच आहे, मला कळालंच नाही, ही चूक माझ्याकडून झालीच कसं काय? हे माझ्याकडून व्हायला नव्हतं पाहिजे. अरे असं कसं झालं? माझं आयुष्य वाटोळं झालं. मग मी जगून काही फायदाच नाही." अरे, एक चूक आहे, चुका माणसाकडूनच होतात. उलट असं समजा, "अरे हां, मला कळालं यार, पुढच्या वेळेस हे असं नाही करायचं." पॉझिटिव्हली घ्या, पुढे चाला, स्वतःवरती प्रेम करा, स्वतःला कमी नका समजू. हा खूप मोठा मुद्दा आहे. पहिले स्वतःची रिस्पेक्ट करा, स्वतःवरती प्रेम करा. तर जग तुमची रिस्पेक्ट करेल आणि तुमच्यावर प्रेम करेल. समजतंय? पॉइंट नंबर 3, कीप प्रॉमिसेस टू युअरसेल्फ. आता काय असतं ना, एखादा मित्र आहे. तो म्हणतोय, की आपण 9 वाजता भेटू. 9 वाजता पठ्ठ्या आलाच नाही. ठीक आहे. तुम्हाला वाटलं काहीतरी काम असेल, काही नाही, काहीतरी सांगितलं कारण जेन्युइन असेल. ओके. तुम्ही एक्सेप्ट केलं. दुसऱ्या दिवशी परत ठरलं, की दुपारी 2 वाजता भेटायचं. 2 वाजता पठ्ठ्याने परत दुसरं काहीतरी कारण सांगितलं. पठ्ठ्या उगवला 6 वाजता. मग ठीक आहे, कसंबसं काम कंप्लीट केलं. नंतर परत काहीतरी त्याच्याकडे काम पडलं किंवा त्याचं तुमच्याकडे काम पडलं आणि तुम्ही त्याच्याकडून शब्द घेतले आणि तो हजरच नाही. त्या माणसाची तुमच्या नजरेत किती किंमत राहील? त्याची तुम्ही किती व्हॅल्यू करताल? नाही करणार ना. हे, हे काय बोलतोय एक, करतोय एक. याचा काय अर्थ आहे? याचं काय हे? असं म्हणून त्याला सोडून देताल ना. मग जर तुम्ही स्वतःला काही प्रॉमिसेस करताय, मी उद्या सकाळी लवकर उठेल आणि वॉकिंगला जाईल. आणि ज्यावेळेस अलार्म वाजतो, त्यावेळेस तुम्ही ते बंद करता. जाऊ दे, आज शुक्रवार आहे, मंडे पासून जाईल. आणि झोपून जाता. मग तुमचं माइंड तुम्हाला स्वतःची किंमत ठेवणार आहे का? तुमचं स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत राहणार आहे का? नाही राहणार. बिकॉज यू डोंट स्टे ऑन युअर वर्ड्स. राइट? जर त्रयस्थ व्यक्तीची किंमत आपण ठेवत नाही, तो त्याच्या शब्दावरती ठाम राहत नाही म्हणून, आपण स्वतःची किंमत कशी ठेवू? त्याच्यामुळे स्वतःला तेच प्रॉमिस करा आणि तेच सांगा जे तुम्ही 100% करू शकता, आणि जे स्वतःला प्रॉमिस केलेले आहे ते 100% कंप्लीट करा. म्हणजे
स्वतःच स्वतःला सॅल्यूट करायला मोकळं होतात. हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. चौथा पॉइंट, प्रायोरिटाइज सेल्फ केअर. खूप झोप येते, खूप दमले आहात, म्हणजे थोडी पण इतका स्ट्रेस्ड आउट आहात की थोडा पण टाइम नाहीये किंवा थोडी पण एनर्जी नाहीये, आणि एखादा मित्र येतो, ए चल चहा प्यायला जाऊ इकडं, नाही, मग उठला गेला. किंवा कुणी म्हणतंय माझ्यासोबत चल, आपल्याला त्या बस स्टँड वरून माझ्या पप्पाला घेऊन यायचं, मग उठला आणि निघाला. कशासाठी? हा, खरंच अर्जंट त्याला काहीतरी तुमची गरज आहे, तिथं तुमचं जाणं नेसेसरी आहे, आणि तुम्ही खूप दमलेले आहात तरी पण त्याला तुमची गरज आहे, जेन्युइन गरज आहे, तर डेफिनेटली जा, डेफिनेटली करा, डेफिनेटली त्याच्यासाठी उभा राहा. मग विचार नका करू मी किती दमलेलो आहे, किती हे झालेलं आहे, कारण माणूसच माणसाच्या कामाला आहे. पण उगाचच त्याला टाइमपास करायचा आहे, टाइमपास करायला कोणी नाही, आणि तुम्ही खूप दमलेले आहात किंवा तुम्हाला पॉसिबल नाही किंवा तुम्हाला टाइम नाही, तुम्हाला कामं आहेत, आणि तुम्ही ते सगळं मागं सारून त्याच्यासोबत उधळताय. त्याला पाहिजे त्यावेळेस तुम्ही स्वतःची केअर न करता अवेलेबल होताय. तुमची किंमत कोणी ठेवणार? आणि त्याला माहिती हे कधी पण अवेलेबल असतं, हे दमलेलं आहे तरी येतं, याला काम असलं तरी येतं, याला बोलवलं का हे येतं. मग तुमची काय व्हॅल्यू राहणार, तुमचं काय इम्पॉर्टन्स राहणार, तुमची काय रिस्पेक्ट राहणार? समजताय का? त्याच्यामुळं स्वतःची केअर करायला शिका. हा, जिथं गरज आहे तिथं उभा राहणंच आहे. तिथं जर नाटकं केले तर मग तुमच्यासोबत कोणी नाही राहणार. हा ठीक आहे, तुम्हाला जमतंय, पॉसिबल आहे, आणि मग तुम्ही नाही म्हणताय, तिथं पण तुमच्यासोबत कोणी नाही राहणार. पण जेन्युइनली तुम्ही काहीतरी अडचणीत आहात, तुम्ही थकलेले आहात, तुमच्या मागं काम आहे, आणि तरी पण तुम्ही जर कोणासाठी अवेलेबल होताय, हे चुकीचं. समजतंय? सो वळूयात आपल्या शेवटच्या महत्वाच्या आणि 5व्या मुद्द्याकडे, आयडेंटिफाय कोर व्हॅल्यूज. मित्रांनो, लाईफमध्ये इथिक्स, व्हॅल्यूज हे प्रत्येकाच्या असल्याच पाहिजे. प्रत्येकाच्या काहीतरी कोर व्हॅल्यूज असल्याच पाहिजे. इथिकली चालणं, मॉरल असणं, कोणत्या गोष्टींसोबत तडजोड करायची, कोणत्या गोष्टींसोबत तडजोड नाही करायची, हे आपल्याला समजलंच पाहिजे. जर तुम्ही स्वतःच्या कोर व्हॅल्यू सोबत किंवा कोर गोष्टींसोबत जर तडजोड करत असताल, आणि जर ते स्वतः फॉलो करत नसताल, तर तुमच्याच नजरेत तुमचीच किंमत शून्य. समजतंय? लाईफ मध्ये तुम्ही स्वतःलाच प्रायोरिटाइज करणार, लोक तर लांबची गोष्ट आहे. लाईफ मध्ये कधी पण स्वतःच्या इथिक्स बांधा, स्वतःच्या कोर व्हॅल्यूज बांधा, स्वतःच्या मोरल्स बांधा, आणि त्याच्यासोबत स्टिकअप राहा. नाही, मी ह्या गोष्टींसोबत तडजोड नाही करू शकत, ह्या गोष्टींमध्ये मी अजिबात मागं पुढं नाही पाहणार, ह्या गोष्टींमध्ये मी अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करणार. एखादा व्यक्ती आला, मला हे असं असं नाही यार, मी याच्यामध्ये नाही तडजोड करणार, हे माझे मॉरल्स आहेत, हे माझे प्रिन्सिपल्स आहेत, सॉरी, मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. तो व्यक्ती काहीच बोलणार नाही, उलट तुम्हाला सॅल्यूट करेल, यार काय माणूस आहे, स्वतःच्या मॉरल सोबत किती स्टिकअप आहे, दर्जेदार माणूस आहे, असं बोलेल. समजतंय? सो ह्या 5 पॉइंट्स जर तुम्ही स्वतः आजपासून फॉलो करायला चालू केलं, तर आधी तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट करताल, आणि त्याच्यानंतर जग तुमची किंमत करेल. तर मंडळी, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जे काय वाटलं ते कमेंट करा, शेअर करा. मी प्रणव चौधरी तुमची रजा घेतो. धन्यवाद.